नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पुण्यामध्ये आज ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेनं आज लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागामध्ये वाहतूकमध्ये बदल केलेले आहेत। एफसी रोड, जेएम रोड संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती हे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत। पुण्यातील एफसी रोडवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। आज 31 डिसेंबर आहे आणि याच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुणेकर आता सज्ज झालेले आहेत। पुण्यातले महत्त्वाचे 3 रस्ते आहेत हे संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत। आता आपण गुडलक चौकामध्ये आहोत आणि गुडलक चौकामधला हा फर्ग्युसन रस्ता आहे, त्याचबरोबर कॅम्पातला एमजी रोड आणि त्याचबरोबर या फर्ग्युसन कॉलेजला लागून असलेला जंगली महाराज रस्ता आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे। या संपूर्ण रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे ती एकत्र येते आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। हातामध्ये फुगे घेऊन केक कापून अशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। पोलिसांकडूनही या ठिकाणी तयारी केली जाते। एक स्टेज लावण्यात आलेला आहे आणि स्टेजवर पोलिसांकडूनही सरत्या वर्षाला निरोप देण्यात येणार आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत हे मोठ्या उत्साहामध्ये करण्यात येणार आहे। दरवर्षी या गुडलक चौकामध्ये हजारो तरुणाई आहेत ते एकत्र येत असतात आणि नवीन वर्षाचं स्वागत देखील केलं जातं आणि हाच उत्साह आहे तो निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी पुणे पोलीसही सज्ज झालेले आहेत आणि शहरातले विविध रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती देखील तरुणाईकडून जल्लोष करण्यात येणार आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणची वाहतूक आहे ती सुद्धा वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार बंद ठेवली जाणार आहे। आज रात्री 12 वाजेपर्यंत हा सगळा जल्लोष आहे तो आपल्याला पुण्यामध्ये अनुभवायला देखील मिळणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।